म्युझिक येऊ दे थांबा. तिसरी बेल द्या. तुझी कल्पना चांगली आहे, पण कल्पना ही रंजक असायला हवी. ही केवळ कल्पना नाही तर घटना आहे. एक विचित्र घटना. अच्छा, म्हणजे काय घडले तुम्हाला ठाऊक आहे तर? होय, एका माणसाचा खून झाला आहे. आणि तो जिवंत असताना त्याला मी पाहिले आहे. त्याचा गोरा पान तरणाबाण देह, कमरेला असलेली तलवार जणू तो बंडखोर असावा. गोऱ्यांच्या विरोधात लढणारा तो पाड्यांमध्ये लपलेला अथवा प्रेमात अडकलेला असावा. त्याचा मृत्यू होईल त्या क्षणी असे वाटलेही नाही. आयुष्य क्षणिक आहे, प्रातःकाळाच्या दवासारखे. त्याच्याविषयी सहानुभूती वाटते.
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय फिल्म आर्ट्स विभाग सविनय सादर करीत आहोत एकांक. लेखक मनोज खेरनार, दिग्दर्शक तेजस्विनी कोपरगावकर, किरण मोहिते, मार्गदर्शन प्रेरणास्थान प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे सर. सविनय सादर करीत आहोत एकांक राशोमॉन. वय साहेब वय, अहो म्या या कुख्यात डाकूला पकडला हाय. रेकॉर्डनुसार मागील सर्व कोण बलात्कार याच्याच नावावर लावलेले आहेत ती. हा, अहो याच्या जवळ तलवार सापडली आहे. वय साहेब, अहो हाच तो डाकू वनराज, ज्याची दहशत सर्व पाड्या पाड्यावर वस्त्यावर आहे. आणि विशेष म्हणजे याला म्या पकडला हाय, म्या. अरे हाड! ही असली भेकड कुत्री फक्त मालकासमोर वाघ असल्यास दाखवते आहे. खरं तर मालकाला ते गंडवतातच, चतकर भाकर मिळावी म्हणून. म्या सांगतो तुम्हाला, मावालं शरीर घामानं भिजलं होतं. फुलं आणि सुक्क दोघांचा अनुभव एकाच्याच येत होता. मावाला कशाला कोरड पडली म्हणून मी झालं पाणी प्यायला थांबलो. पाणी पिण्या तेवढ्यात पायाला साप डसला असावा असं वाटलं, आणि थंड पाणी पोटात जाताच अंगात जणू आगच उसळली. मावाला पायाला कळ येऊन शरीराचा तोल जाऊ लागला. डोळ्यासमोर अंधाऱ्यात होते. मावाला शरीरानं आधा सोडला आणि मी पडलो. म्हणून मी पकडला गेलो. काय रे, काय म्हणा? कुत्र्यानी वाघाची शिकार केली वय? अरे हाड! खरं सांगू, मला ठाव काय, तुम्ही मावालं मुंडकं उडवणार आहे आणि मृत्यू सर्व संपवतो तर म्या खोटं का म्हणून बोलू? वाय, म्या वनराज, म्याच त्या माणसाचा खून केला हाय. 3 दिवस आधी, त्यो बी भर दुपारी.
मावाली नजर तिच्या पायावर गेली. सोललेल्या काकडी सारखी रसरसीत होती. तिचं ते सौंदर्य बघून मी आता बांबावूनच गेलो. मावाला काळजाची धडधड वाढायला लागली. आणि आता काय बी झालं ना तरी स्त्री बघायचीच. आणि त्यासाठी तिच्या नवऱ्याला ठार मारावं लागलं तरी बेहतर. हो पण त्याच्याही मनात दुसरा विचार आला ना. तिच्या नवऱ्याला जित्ता ठेवला आणि मग तिला भोगला तर. कारण ह्या रक्ताळलेल्या हातांनी ती नाजूकस फुल चुरगळण्याची मावाली इच्छा नव्हती बघा. बरं तो पुरुष पण काय कच्चा खिलाडी नव्हता. अहो तलवार होती त्यापाशी खंजीर होत. मी असे लढवायला पाहिले आहे पण तरी बी ठरवलं आता काय बी होऊ दे तिच्या नवऱ्याला जित्ता ठेवणार आणि मगच तिला भोगणार. अहो काय करताय? अहो ये बघा तुमच्यासाठीच आलोय ना म्या. अहो तलवार आणली आहे म्या. अहो सोन्याच्या मूठवाली तलवार. एकदा बघा ना. बघा तर अहो त्यावाली धार बघा. अहो राजा महाराजांच्या काळातील तलवार हाय. अहो असला लय तलवार आहेत मापाशी. अहो काहीचला तर हिऱ्याचे मूठ आहे. होय ना. तुम्ही म्हणशाल तर तुम्हाला घेऊन चालतो मी. अहो तो तिकडे आपला थड आहे की नाही. अहो तिथंच समजा ऐवज पुरून ठेवलाय. आणि तुम्हाला जर आवडलीच असेल तर मी अर्ध्या किमतीत देतो. अहो आणखी स्वस्तात देतो ना. हा पण एक ध्यानात ठेवा याच त्या तलवारी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. अहो काय झालं? मावाला विचार बराबर निघाला. या अशा लोकांनी हत्यार लागतातच. पर त्याचा चेहरा शांत होता. जणू त्यापाशी कलाच आहे. हो इच्छा झाली ना तर चेहऱ्यावरून दाखवायची. चालायचं व्हय? चला या. अहो या ना. येतो. अहो येतो ना. चला. अहो चला की. अहो चला ना. चला सावकाश बर का. अहो इस्तू काटे चला ये. हा या या जमाना जमाना. हा या या जमाना या. हा चला मोर चला. बघा ना केवढं मोठं झाड वाढलंय. पार पांढऱ्या तोंडावर यायला लागल्या. तू पुढे चाल. म्या चालू आहे. काय तुम्ही बी चला. अहो या ना. चला या या. अहो चला. जमाना जमाना. चला चला. हा ये बघा ते वाटायला दिसतो की नाही. अहो तो वर. अहो तिथं समजा हे दळून ठेवलाय. तुम्हाला जे हवंय ते घ्या. अहो जावा ना. काय पाहिजे तुला? मागत पडल. काय पाहिजे तुला? हे काय पाहिजे तुला?
अहो मी आहे. अहो बघा ना, लय वांगा गोष्ट घडली. अहो तुमच्या धनेशी ना साप डसला आहे. होय ना, खरं सांगतोय या. अहो लय चालवतोय बघा. अहो एवढ्या वेदना होत होत्या तरी तुमची साठवण काढत होता. अहो मावाला ऐका आता, येळ नको दौडायला, चला लवकर. अहो चला ना. अहो बघा ना, लय वेदना होत्या असली. अहो चला ना. अहो चला मा बरोबर, चला लवकर. अहो चला. अहो या या सावकाशी. हा अहो या. अहो चल. हा या. देव पाय ना तिथं हाय. मी मावाल्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. तिचं ते शांत राहणं, रागावणं, चौताळ सारच मला आवडू लागलं. तिला ते असं बघून महावाली वासना अधिकच फुलू लागली. तिनं म्या तिच्या नवऱ्याला जित्ता ठेवून तिचा भोग घेतला. भाई साहेब, असं कितपत पडणं मला तर आवडत नाही. तुमची जी बी काय शिक्षा असेल देऊन टाका. म्या भोगाय तयार आहे. वनराज वनराज वनराज, त्याने कित्येक स्त्रियांचे बलात्कार करून त्यांचे मुर्देही पाडले. आता त्याने त्या स्त्रीचाही खून केला असेल, त्यावर मी पैंज लावायला तयार आहे. ती स्त्री सुद्धा साक्ष देण्यास आली होती, लपून बसली होती, पोलिसांना सापडली. पोटे,
सारं खोट आहे. वनराजची कबुली, त्या स्त्रीची कहाणी सारं खोट आहे. मग मग खरं काय? स्वतःमधील कमीपणा माणसं इतरांना दाखवू इच्छित नाही, म्हणून ते खोट्याचा आधार घेतात. सुंदर स्त्रियांसमोर कोण कमीपणा दाखवणार? उलट सुंदर स्त्रिया याच पुरुषांना खोटं बोलायला भाग पाडतात. तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का? होय, मीही प्रेमात पडलो आहे. विरक्ती बास, विरक्तीवर आता तात्विक प्रवचन नको. त्या स्त्रीची कहाणी काय घडले पुढे? त्या स्त्रीने सांगितलेली कहाणी फारच वेगळी होती. ती फारच बिचारी वाटली. मला तिची दया आली. आणि मावाला गैरफायदा घेतल्यावर तो अभिमानानं म्हणला, वय मी असतो डाकू वनराज. कधी कधी ना सोन्यापेक्षाही मोल्यावर लुटायला मिळतंय. माणसाचा जन्मच मुळात लुटण्यासाठी झालेला आहे. थांब. थांब ना. या 2 पुरुषांसमोर बेआबरू झालेली स्त्री आहे. मी असं लज्जास्पद नाही जगू शकत. पण हे मला सहन बी होत नाही. त्यामुळं तुम्हा दोघांपैकी एकाला मरावंच लागल. जो बी जिद्दा राहील मी त्याच्या संगती येईल. म्हणजे आम्ही दोघांनी लढून निकाल लावायचा आहे. वय माझ्या नवऱ्याकडे पाहून तो तुच्छतेने हसला. काय अवस्था झाली असेल त्याची. किती दुःख झालं असेल त्याला. हा विचार करताच माझं हृदय चिरत गेलं. त्याची ती नजर आजही मला आठवते. त्या डोळ्यात राग नव्हता, संताप नव्हता, आधार नव्हता. होता तो फक्त मायाबद्दलचा तिरस्कार. नका हो, माझ्याकडे असं नका पाहू. यात माझी काय बी चूक नाही हो. पाहिजे तर मला मारा, मला मारून टाका. माझ्याकडे असं नका पाहू. तुमच्या नजरेतला असा तिरस्कार घेऊन मी संसार कसा करू? मावाला बलात्कार मावाल्या शरीराबरोबर मावाल्या आत्म्यावर बी झाला होता. तो आत्मा आता शरीरात शांत कसा बसू देईल? म्हणून मी स्वतःला तळ्यात झोकवून दिलं. पण त्या तळ्याने माझ्यासारख्या आबागीला पदरात घेतलं नाही. तुम्हीच सांगा आता मी कसं जगू?
कसं जगू? काहीच कळत नाही. पुरुषांना स्त्रिया आपल्या आशोने भुलवतात, विचार बदलायला भाग पाडतात. होय, स्त्रिया आपल्या अंगावर आलेलं प्रकरण झटकून देण्यास पाठवत असतात. स्वभावाला लिंग नसतं. ती स्त्री मला अबला वाटली. दोन पुरुष एका स्त्रीसाठी लढत असतील तर जिंकत कोणीही असेल. हरणं मात्र त्या स्त्रीचेच होते. सर्वच खोटं बोलतात. तिचा नवरा होय, तो तर मेलाय ना, आणि तो कसा बोलू शकतो? बोलला, मेल्यानंतर पण बोलला. एका माध्यमाच्या तोंडून ज्यांनी माझ्यावर ही वेळ आणली त्यांना माझा शाप लागो. त्या दिवशी माझ्या पत्नीवर अत्याचार केल्यावर तो डाकू तिच्या जवळ बसला. तिचे सांत्वन करू लागला. डाकू त्याच्या कपटनीतीचा वापर करून तिला म्हणाला, माझी बायको हळुवार नजरेने त्याच्याकडे पाहत होती. जणू तिच्यावर त्याच्या शब्दांची भूल पडली होती. माझ्या आयुष्यात मी तिला इतके सुंदर कधीच पाहिले नव्हते. माझ्या सोबत 7 जन्म राहण्याची शपथ घेणारी माझी बायको, तिने शब्द उच्चारले त्यामुळे मी या काळोखात तळमळतोय. तलवारीने केलेल्या वारापेक्षा तिच्या शब्दांनी केलेल्या वारांनी माझे हृदय अधिकच कापल्या गेले. या अंधाऱ्या खाई गुंगवणाऱ्या वाऱ्यासारखे तिचे शब्द मला अजूनही ऐकू येत आहे.
आता तू जी कहाणी सांगितली ती खरी आहे असं आम्ही गृहीत धरावे हा तुझा विचार दिसतोय. म्या खोटं बोलत नाही हो. हे समजा म्या मावाला डोळ्यांनी पाहिलं. मला संशय आहे. तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं असेल पण तुला जे सांगायचंय तू तेच सांगतोय. नाही म्या खोटं बोलत नाही हो. मी खोटं बोलतोय हे सांगून कोणी खोटं बोलत नाही. खरं सांग. थांबा. मानवाचा जगण्याचा अंतिम मूल आधार म्हणजे विश्वास. माणसे एकमेकावरील विश्वास गमावू लागली तर अंततः स्वतःवरील विश्वासही गमावून बसतील. आणि जर असे झाले तर ही पृथ्वी नरक बनेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपलं हे जग एक नरकस्त आहे. नाही, माझा माणसांवर थांबा. विश्वास आहे. त्या पुरुषाचा खून काय घडले? माझा माणसांवर विश्वास आहे. थांब. अशा स्त्रीसाठी मी माझे आयुष्य पणाला लावू इच्छित नाही. निर्लज्ज वेसवे, यापेक्षा तू स्वतःचा जीव का देत नाहीस? आणि तू जर तुला ही स्त्री पाहिजे असेल ना तर मी तुला देऊन टाकतो. मला जे पाहिजे ते मी मावाला ताकदीनं जिंकतो नाही तर लुटतो. हे असलं दाना दिलेलं म्या स्वीकारित नाही. थांबा. एक खोटे अश्रू आणून आणखी खेळ खेळू नकोस. आम्ही त्यात वाहणारे नाही. आता वेशेचं आयुष्य जग. अय तो तिला असं बोलू नका. खऱ्या मर्दाला असं बोलणं शोभत नाही. अरे ती एक स्त्री आहे, दुर्बळ आहे. ती रडणार नाही तर करणार काय? हा? अरे कोण दुर्बळ? म्या? अरे म्या दुर्बळ नाही. दुर्बळ तर तुम्ही दोघं हाय. आणि तू र काय म्हणला? म्या हिला तुला देऊन टाकली. अरे लग्नानं पुरुष साथीदार होतो या, मालक नाही. अरे तो जर खरा मर्द असता ना तर माझ्यासाठी याच्याशी लढला असता. तू हारला जरी असता ना तरी मी माझा समजा जीव तोवर वळवून टाकला असता. फक्त एकदा जरी धीर देणाऱ्या नजरेनं तो माझ्याकडे पाहिलं असतं ना तरी मी समजा दुःख सोसून नेलं असतं. पण तो आवाल्या मनात एक सल खुपतीया. तोपेक्षा यानं मला चांगली वापरली तर तुझा नामर्दपणा दिसून येईल ही सल खुपतीया. आणि म्हणतो या देऊन टाकली. अरे तू शंड आहे, शंड. तू स्वतःला खरं ठरव. अरे पर दुःख याचं होतं ह्या तू मला खोटं ठरवीत बसला. स्त्री समोर पुरुषाला कमीपणा आला ना की तो पहिला वार तिच्या चारित्र्यावरच करतो. आणि तू र मला वाटलं तू तरी वेगळा असशील पण तूही नामर्दच.
अरे स्त्रीला भोगण्यात मर्दपणा नसतो, तर तिच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहण्यात मर्दपणा असतो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्त्री फक्त खऱ्या पुरुषावर प्रेम करते, आणि ती जेव्हा प्रेम करते ना, तेव्हा सारं काही विसरून फक्त येण्यासारखं प्रेम करते. स्त्रीला फक्त पुरुषाच्या विश्वासाची ताकदच जिंकू शकते. अरे लढा, आता तरी लढा. स्वतःचा शंडपणा लपवण्यासाठी तरी लढा, नाहीतर रोज स्वतःच्याच मनात स्वतःशीच लढत बसाल आणि रोज हारत बसाल. मी रडते, कारण मावाल्या आयुष्यात मला दोन्ही पुरुष शंडच भेटले. लढा, लढा. माझा माणसांवर विश्वास आहे. व्यावहारिक आयुष्य जगताना छोटे छोटे स्वार्थ जपत माणूस जगत असेलही, म्हणून मानवातली मानवता संपली आहे असे होत नाही. ती मुळात निसर्गानेच मानवात पेरली आहे. सृष्टीच्या अंतापर्यंत ती राहील. मानवात ज्ञानाची, संस्कारांची आणि सत्याची बीजे ही खोलवर रुजली पाहिजे. निसर्गाने मानवतेचे बीज जीवांमध्ये रुजवले आहेत. काही त्याचा वटवृक्ष करतात,
तर काही छाटणी करतात, पण मुळं मात्र ही खोल रुजलेली असतात. त्यांना ज्ञानाचे जल मिळतात, खोडातून एक नवीन रोप उगवते माणुसकीचे. माझा त्या रोपावर विश्वास आहे. अशा रोपाला या सृष्टीत बहरू दे. Gacchami